ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थस्थान आहे. या बेटाचं जुनं नाव महिष्मती असं होतं. या बेटाचा आकार ओम या अद्याक्षरासारखा असल्यामुळे या बेटाचं नाव पडलं ओंकारेश्वर. असं म्हणतात की आदि शंकराचार्य बरीच वर्ष ह्या बेटावर वास्तव्यास होते. नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर आता मोठा डॅम बांधला आहे. नदीच्या उत्तर तटावर आहे ओंकारेश्वर देवस्थान आणि दक्षिण तटावर आहे अमलेश्वर देवस्थान. या बेटाची बोटीने परिक्रमा करायला साधारणतः 1 तास लागतो. शिवपुराण आणि स्कंदपुराण यामध्ये या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. 11व्या शतकात परमार राजघराण्यातल्या राजांनी हे मंदिर उभारलं. परकीय राजवटीत या मंदिराचं खूप नुकसान झालं होतं. म्हणून लोकनेत्या थोर राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली.